नमस्कार शेतकरी बांधवांनो, ऊसाचं पाचट जाळू नका. तर हे खत वापरा, हे जैविक खत वापरा आणि ऊसाच्या पाचटाला शेतामध्येच कुजवा. याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ. नमस्कार. हे जे झायटोनिक गोधन आहे हे पॉलिमर बेस आपलं जैविक खत आहे आणि फंगल कल्चर आहे, म्हणजे बुरशीजन्य कुजवण्याची प्रक्रिया करणारं कल्चर आहे. याचा वापर आपण शेणखत कुजवण्यासाठी तसेच पिकांचे अवशेष जसे की ऊस असेल, ऊसाचे पाचट असेल किंवा कुठल्याही पिकाचे जे पडलेले अवशेष आहेत ते 100% कुजवण्याचं काम हे झायटोनिक गोधन करतं. याचा वापर शेणखत कुजवण्यासाठी 1 टनासाठी 2 किलो आणि जर तुम्ही ऊसाचं पाचट जर कुजवत असाल तर एका एकरसाठी 4 किलो तुम्ही फवारणीमार्फत किंवा तुम्ही पाल्यावरती जरी टाकून दिलं कुठल्याही सेंद्रिय खतामध्ये मिक्स करून तरी तो पाला तुमचा ऊसाचा पाला 60 ते 70 दिवसामध्ये कुजतो आणि शेणखतासाठी फक्त 45 ते 50 दिवस पुरेशा आहे. आणि ह्या कुजण्याच्या प्रक्रियेमुळे अन्नद्रव्य लवकर उपलब्ध होतात. पिकामध्ये जाणाऱ्या किडी रोग यांचा बंदोबस्त या खतामधूनच केला जातो. यामुळे शेतकऱ्याला चांगला फायदा मिळतो आणि रासायनिक खताचं जे अवलंबन आहे ते आपण टप्प्याटप्प्याने म्हणजे 25% 50% करत कमी करत जाऊ शकतो. सध्याच्या घडीला जे रासायनिक खतांच्या किमती वाढत आहेत त्याला एक शेतकऱ्यांना पर्याय पाहिजे. या खताचा जर वापर केला तर आपल्याला उपलब्ध असणारं सेंद्रिय खत चांगल्या पद्धतीने आपण पिकाला देऊ शकतो. सर, अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक. अधिक माहितीसाठी सुशांत पाटील ॲग्रोनॉमिस्ट झायडेक्स, संपर्क क्रमांक 9021 477 907.